नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 12 एप्रिल 2026 काल दुपारनंतर तुरीच्या दरात कोणते बदल पाहायला मिळाले, काय मिळत आहे सध्या तुरीला बाजारभाव पहा मित्रांनो, वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। पहिली बाजार समिती आहे नागपूर। लाल तुरीला आवक आलेली होती 5094 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर 7607 रुपये तर जास्तीचा दर 7810 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे दोंडाईचा। आवक आलेली आहे या ठिकाणी 35 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6612 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 6872 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे नांदेड। नांदेडला तुरीला आवक आलेली आहे 29 क्विंटलची। कमीत कमी तुरीला दर मिळाला 7100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7300 रुपये। नंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर। आवक आलेली आहे 95 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7000 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7200 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती कारंजा। आवक आलेली आहे 3325 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6890 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7450 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7800 रुपये। नंतरची बाजार समिती अचलपूर। आवक आलेली आहे 88 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7400 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7800 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे कन्नड। कन्नड या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 1 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7125 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7250 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव। मालेगाव वाशिम या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 73 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7300 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7600 रुपये। तर मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।